महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या तुळजापूर नगरीमध्ये आई तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देतानाचं एक भव्य असं शिल्प साकारण्यात येणार आहे। याची उंची जवळपास 108 फूट उंच असणार आहे। हे शिल्प साकारण्यात येणार आहे सर्व गोष्टी प्रलंबित असतानाच आई तुळजाभवानी देवीच्या मंदिर संस्थानच्या एका वेबसाईटवर एक संकल्पचित्र जारी करण्यात आलेलं होतं। या संकल्पचित्रामध्ये आई तुळजाभवानी देवीचं हे जे शिल्प उभारण्यात येणार आहे त्यातील रूप हे अष्टभुजा असलेलं दाखवण्यात आलेलं होतं। यावर मोठा गदारोळ निर्माण झालेला पाहायला मिळालेला होता। अखेर आई तुळजाभवानी देवीचं ज्या पद्धतीनं संकल्पचित्रात दाखवलेलं अष्टभुजा रूप होतं ते कायम ठेवण्याचे संकेत मंदिर संस्थांकडून देण्यात आलेले आहेत। काल मंदिर संस्थांकडून या शिल्पासंदर्भात एक महत्त्वाचं निविदा प्रसिद्ध करण्यात आली आणि या निविदेमध्ये आई तुळजाभवानीचं हे होणारं शिल्प हे अष्टभुजाच असेल असे स्पष्ट संकेत देण्यात आलेले आहेत। नेमकं काय ते संकेत आहेत ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ जो आहे तो नक्की पूर्ण पहा। तर गेल्या काही दिवसांपासून हे जे शिल्प उभारण्यात येणार आहे त्या संदर्भात विविध वाद होताना आपण पाहतोय। आई तुळजाभवानीला मंदिर संस्थांनं भारत माता ही दिलेली पदवी यावरून देखील मोठा गदारोळ तुळजापुरात निर्माण झालेला पाहायला मिळालेला होता। त्याचबरोबर आई तुळजाभवानीचं रूप हे अष्टभुजा असलेलं असावं की द्विभुजा यावरून देखील मोठा वाद झालेला पाहायला मिळालेला होता। मंदिर संस्थांनं एक संकल्पचित्र जे प्रसिद्ध केलेलं होतं ते अक्षरशः या वादामुळे वेबसाईटवरून हटवण्याची वेळ मंदिर संस्थांवर आलेली होती। या संदर्भात पालकमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतरही कारवाई झालेली होती। तर पाहिलं तर हा संपूर्ण वाद सुरू असतानाच आता कालच मंदिर संस्थांनं या शिल्पासंदर्भातील निविदा जी आहे ती आता प्रसिद्ध केलेली आहे। या शिल्पासंदर्भातील 2.5 ते 3 फूट उंचीचे फायबरचे मॉडेल्स शिल्पकारांकडून आता मागवण्यात आलेले आहेत। ही निविदा प्रसिद्ध केलेली आहे त्यामध्ये असे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत की त्यामध्ये सुरुवातीला ज्या पद्धतीने सांगण्यात येत होतं की ज्यावेळी तज्ज्ञांचा अहवाल येईल की देवीचं खरं रूप काय त्यानुसारच आपण ही मूर्तीचं स्वरूप ठरवणार आहोत असं मंदिर संस्थांच्या वतीनं वेळोवेळी सांगण्यात येत होतं आणि त्याच पद्धतीनं आता हे स्वरूप कसं असावं या संदर्भातील तज्ज्ञांनी जी काही मतं मांडलेली आहेत त्याचा काही आधार आता घेतला जाणार आहे हे देखील या निविदेत कुठंतरी समाविष्ट करण्यात आलेला आहे। आणि त्यामध्ये इतिहास तज्ज्ञ गणेश खरे यांनी एक लिखाण केलेलं आहे। त्यांच्या लिखाणामध्ये आई तुळजाभवानीचं रूप हे अष्टभुजा असलेलं आहे असा उल्लेख त्याच्यामध्ये केलेला आहे। आणि ही जी निविदा आहे ती आता आई तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या वेबसाईटवरून प्रसिद्ध केलेली आहे आणि त्यामध्येच असं देखील नमूद करण्यात आलेलं आहे की ज्या पद्धतीनं या इतिहासाच्या तज्ज्ञांनी दिलेले जे काही दाखले आहेत त्याचा विचार करून हे शिल्पचे मॉडेल जे आहे ते साकारण्यात यावेत। म्हणजेच जर आणि जे मॉडेल्स आता शिल्पकार तुळजाभवानी मंदिर संस्थानला पुढील काळामध्ये देतील त्यातीलच एक शिल्प जे आहे ते अंतिम करण्यात येणार आहे आणि ते शिल्प आई तुळजाभवानीच्या पवित्र नगरीमध्ये उभारण्यात येणार आहे। ब्रॉन्झचं हे जे शिल्प आहे ते असणार आहे। मात्र असं जरी असलं तरी मुद्दा हाच आहे की आई तुळजाभवानीचं शिल्प हे आता अष्टभुजाच असलेलं कायम राहणार याबाबतचे संकेत मात्र या सर्व परिस्थितीतून कुठेतरी मिळालेले पाहायला मिळत आहेत। याचवरून मोठा वाद मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं प्रमाणे निर्माण झालेला पाहायला मिळत होता। अनेक लोकांचं म्हणणं होतं की छत्रपती शिवाजी महाराज आई तुळजाभवानी यांच्यातलं नातं जे आहे ते खूप जुनं आहे आणि याचा वेळोवेळी परिचय देखील मिळतो। जेव्हा जेव्हा आई तुळजाभवानी देवीचे उत्सव असतात त्यावेळी आईची छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देतानाची पूजा मांडण्यात येते। यावेळी देखील आई तुळजाभवानीला द्विभुजा असलेलं दाखवण्यात येतं। यावरूनच ही मूर्ती जी आहे ती कुठे द्विभुजा आहे असं अनेकांचं मत होतं। तर अनेकांचं म्हणणं होतं की ही अष्टभुजा असलेली मूर्ती आहे। यावर आता कुठेतरी पडणार का हेच प्रश्न जो आहे तो सध्या निर्माण झालेला आहे। एकंदरीतच जर पाहिलं तर हा जो मागे वाद झालेला होता त्याच्यामध्ये खुद्द धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईकांना यामध्ये भाग घ्यावा लागला होता आणि त्यांनी स्पष्ट बजावून सांगितलं होतं की या आई तुळजाभवानी देवीची मूर्ती जी आहे ती द्विभुजा असलेलीच असावी। आम्ही सुरुवातीपासून आईला 2 भुजा असलेलं पाहतोय। मात्र आता मंदिर संस्थांनं ज्या पद्धतीनं तज्ज्ञांचा अहवाल आलेला आहे त्यानुसार ही मूर्ती जी आहे ती द्विभुजा असणार असे संकेत दिलेले आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये या संदर्भात काय घडामोडी होतात याकडं आपलं लक्ष असणारच आहे। अशाच पद्धतीचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा, लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।